नमस्कार, मी सुवर्णा वाटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं जे महाराष्ट्रीयन ताट असतं म्हणजे स्पेशली नैवेद्याचं ताट, त्याच्यामध्ये अनेक पदार्थ असतात. म्हणजे डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू असे अनेक पदार्थ असतात. म्हणजे उजवीकडे भाज्या असतात, डावीकडे चटण्या कोशिंबिरी असतात. तर त्या चटण्या कोशिंबीरमध्ये एक पदार्थ अगदी आवर्जून असतोच आणि तो पदार्थ म्हणजे मोकळी डाळ किंवा खमंग अशी वाटली डाळ. तर ती माझ्या पद्धतीने कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य आपण आधी बघूया. तर आता मोकळी डाळ किंवा वाटली डाळ असंही ज्याला आपण म्हणू शकतो, त्यासाठीचं जे साहित्य आहे ते असं आहे. ते मी तुम्हाला समजावून सांगते. ही चण्याची डाळ आहे. ही 1 वाटी मी रात्री भिजत घातली होती, काल रात्री, आणि ही भिजलेली डाळ एवढी झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिसळणीचा डबा लागणार आहे, तेल लागणार आहे, हिंग लागेल, चवीकरता मीठ लागेल, साखर लागेल, कोथिंबीर आणि ओलं खोबरं असं दोन्ही आतमध्ये सुद्धा घालायचं आहे आणि वरून सुद्धा आपल्याला गार्निशिंग करता लागेल. त्याच्यानंतर हिरवी मिरची मी एकच घेतलेली आहे, थोडंसं आलं घेतलं आहे, पाव चमचा. त्याच्यानंतर लिंबू आपल्याला लागेल आणि कढीपत्ता. तर आता आपण मोकळी डाळ करायला घेऊया. ही मी स्टीलची कढई घेतलेली आहे, ही थोडी जाड आहे. त्याच्याखाली गॅस लावला आहे. सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आपण जी डाळ घेतली होती ती, त्याच्यामध्ये मी अख्खी जी 1 मिरची घेतली होती ती आणि थोडंसं जे आलं होतं ते, असं सगळं मी एकत्र असं थोडंसं भरडच वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, त्याच्यामध्ये थोडी थोडी अख्खी डाळ पण आहे. तर अशी मी वाटून घेतलेली आहे. आता आपण मोकळी डाळ करायला सुरुवात करूया. मोकळी डाळ करताना तेल थोडंसं जास्ती लागतं. तुम्ही कमी पण घालू शकता, पण मग ती खूप कोरडी होते आणि थोड्या चवीमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे मी इथे साधारण 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपलं तेल तापलेलं असावं. मोहरी घालते मी. हां, थोडी पाव चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा. तर 1-2 चिमूट हिंग घातलाय. आता मी गॅस कमी केलाय. थोडीशी हळद, थोडंसं तिखट. आता ही डाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची. हे बघा, ही छान परतून घ्यायची आहे. तर ही छान अशी परतून घेतली म्हणजे त्याला आपली फोडणी सगळीकडे लागली आहे छान. आता आपल्याला याला वाफ काढायची. त्याच्यावर झाकण ठेवते थोडंसं. एक साधारण 1.5 मिनिट झाकण ठेवायचं. आता आपण बघूया. साधारण 1-1.5 मिनिट वाफ आपण काढलेली. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. ही छान मोकळी व्हायला लागली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं ओलं खोबरं मी घालणार आहे आतमध्ये आणि गार्निशिंग तर वरनं आपण करतोच ओल्या खोबऱ्याने. थोडी कोथिंबीर पण आत घालणार आहे, त्याने एक वेगळी छान चव येते. साखर घालायची आहे. ही साधारण पाऊण चमचा घेतली होती मी. तर या सगळ्याला पुरेल एवढं मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालायचा.
आता छान पुन्हा ढवळून घ्यायची. हे बघा, ही आत्ताच छान थोडी थोडी मोकळी व्हायला लागली आहे. त्याचा एक खूप छान खमंग असा सुवास येतोय. आता अजून 1 मिनिटभराची फक्त वाफ आपण काढूया याला. सगळं घालून झालेलं आहे. खूप छान अशी मोकळी डाळ आपली तयार झाली आहे. खूप छान खमंग त्याचा सुवास येतोय. तर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की ही जी मोकळी डाळ असते की जेव्हा आपण मिक्सरमधनं काढतो तेव्हा बरेच लोक विचारतील की याच्यामध्ये पाणी घालता का तुम्ही. तर पाणी अजिबात घालायचं नाही. कोरडी डाळ घालायची भिजवलेली आणि मिरची आलं घातलंय फक्त त्याच्यात. त्याच्यामुळे ती अशी मोकळी झाली. पण आता असं होऊ शकते की काही जणांना ही एवढी मोकळी आवडत नाही. ॲक्च्युली ही करेक्ट कन्सिस्टन्सी आहे, एवढी मोकळी आणि हे पाशी एवढी. पण काही लोकांना ती थोडी ओली आवडते. तर मग तुम्ही ही जेव्हा डाळ तयार होते तेव्हा त्याच्यावर थोडासा एक दुधाचा किंवा पाण्याचा शिपका द्यायचा. म्हणजे त्याच्यानंतर एक वाफ काढली की ती डाळ थोडीशी मॉइश्चर त्यांनी धरल्या जातं. तर अशी ही आपली मोकळी डाळ तयार आहे. आपण काढून घेऊया आणि मी प्लेटमध्ये काढते. तर आपण याच्यावर खोबरं घालू थोडं. आणि थोडी कोथिंबीर. बघा, ही छान मोकळी डाळ आपली तयार आहे. तर अशी ही आपली वाटली डाळ किंवा मोकळी डाळ झालेली आहे. मी टेस्ट करून बघते. मस्त झाली. परफेक्ट त्याचा म्हणजे ती थोडीशी भरड काढल्यामुळे मिक्सरमधनं त्याचा छान बाईट येतोय. आणि आलं, मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर, कढीलिंब, तेल, हिंग सगळ्याची बॅलन्स चव आहे छान. या डाळीबद्दल एक लहानपणची आठवण मला अशी आहे की कोणाकडे मंगळागौरी असल्या, डोहाळ जेवणं असली किंवा काय नैवेद्याचं पान असलं की ही डाळ केली जायची. आणि मी मावशीकडे किंवा आत्याकडे कोणाकडे गेलं की स्वयंपाकघरात जाऊन आधी वाटीत घेऊन ही डाळ खायचे लहानपणी. ती आठवण आज मला झाली. तर अशी ही मोकळी डाळ तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.